जवळजवळ 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तलाठी भरतीचा मार्ग आहे तो सगळा मोकळा झालेला आहे. आणि ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की काय जणाला वाटतं की आकृतीबंध आला, आकृतीबंध आला. आकृतीबंध आलेला नाही, तर आकृतीबंध मंजूर झालाय. त्याच्यामुळं तलाठी भरती येणार, यामध्ये आता कोणतीही शंका उरलेली नाही. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. मी तुम्हाला अंदाजित किती जागेची भरती येईल, साधारणतः परीक्षा कोण घेऊ शकतं आणि ह्या इतर बाकी काय गोष्टी आहेत सगळ्याची चर्चा करूयात. तर आपण आजच्या सेशनची सुरुवात करूयात की तलाठी भरतीचा आकृतीबंध जो आहे हा आकृतीबंध मंजूर झालेला आहे. जवळजवळ 15,747 जागा हा आकृतीबंध मंजूर झालेले आहेत. आता जरी एवढ्या मोठ्या जागा आहेत तर ऍक्च्युली ऍड कितीची येऊ शकते ते आपण या ठिकाणी बोलूयात. तर टप्प्याटप्प्यानं तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. पहिल्यांदा काय आहे की 4,000 प्लस तलाठी पदाची भरती होण्याची शक्यता आहे. म्हणजे हा 20 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आकृतीबंध मंजूर झालेला आहे. तुम्ही म्हणसाल 2023 मध्ये ऍड झाली आणि मग 20 वर्षाची प्रतीक्षा नेमकी कुठली? तर 2004-5 साली असं ठरलं होतं की महसूल विभागामध्ये रिक्त जागाच्या 5% एवढ्याच पदाची भरती केली पाहिजे. परंतु आता या ठिकाणी 2026 मध्ये असं ठरलं की महसूल विभागामध्ये जेवढी पदं रिक्त आहेत तेवढी पदं तात्काळ भरली पाहिजेत, का तर महसूल व्यवस्थेवरती प्रचंड मोठा परिणाम होतोय. आता ही तर कळालं तुम्हाला की 20 वर्षाची प्रतीक्षा का संपली. आता पुढचा जर मुद्दा आपण पाहायचा झाला तर लक्षात घ्या की 2023 ला तलाठी पदाची जाहिरात आलेली होती. 4,000 प्लस पदाची जाहिरात होती आणि यामध्ये आपल्या यामध्ये सांगितलेलं आहे तब्बल 20 वर्षानंतर महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध सरकारने मान्य केला. माननीय मंत्री महोदय, महसूल मंत्री यांचं हे म्हणणं आहे, अधिकृत ऑफिशियल असं स्टेटमेंट आहे. आता पुढे जर आपण पाहायचं झालं तर लक्षात घ्या, तर साधारणतः काय बघा, आकृतीबंध मंजूर होणं, ऍड येणं, ही प्रक्रिया काय ती थोडक्यात आधी समजून घ्या. बघूया तलाठी पदाची जाहिरात कितीची आहे, पण येणार आहे का येणार नाही का, तर सारखंच गाजर दाखवल्यागत 1700 पदाची येणार, 2400 पदाची येणार, तलाठी भरती लवकर येणार असं म्हणत म्हणत 2025 वर्ष गेलं. आता आलं 2026. आता ही चर्चा आहे का खरं आहे? तर त्याच्यासाठी आकृतीबंध मंजूर होणं ही प्रक्रिया तुम्ही लक्षात घेणं गरजेचे आहे. तर ही प्रक्रिया काय बघा, पहिलं काय असतं की संकल्पना तयार होती की प्रत्येक विभागामध्ये अधिकाऱ्याच्या हाताखाली किती पदं लागतील ह्याची निश्चिती करणं. ते निश्चिती केली, 35,856 पदं लागणार आहेत असं ठरलं टोटल महसूल विभागामध्ये तलाठीची. आता पुढे सांगतो त्या म्हणजे तलाठीची म्हणण्यापेक्षा क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत हे 35,000 पद कुठं लागणार आहेत महसूल विभागामध्ये. आता या पदाचं पुढच्या टप्प्यामध्ये काय होतं की टोटल बिंदू नामवली तयार होती. म्हणजे कोणत्यासाठी आरक्षण, रिक्त पदानुसार बिंदू नामवली निश्चित केली जाते. म्हणजे त्या डिपार्टमेंटमध्ये किती ओबीसी, एससी, एसटी, ओपन आहेत त्यानुसार पद कशी कशी भरली पाहिजेत ही बिंदू नामवली तयार होती. दुसऱ्या टप्प्याला ठरलं की 35,000 पदात ओबीसी किती, एससी किती, एसटी किती, ओपन किती, की मग जातं ते सगळं वित्त विभागाकडे. म्हणजे काय की एवढी सगळी पदं भरायची असतील तर सरकारच्या खजिन्यात पैसे आहेत का? पदं भरायची भाग वेगळा आहे, पण यांचा पगार झाला पाहिजे वेळच्या वेळेला, यांचं काय दैनंदिन भत्ते फित्ते मेडिकल सुविधा आहेत हे सगळं देण्यासाठी सरकारची परिस्थिती आहे का? मग ते वित्त विभाग ठरवतं आमची परिस्थिती आहे, तुम्ही आता या 35,000 पदाला भरायला काय अडचणी नाही, ह्याची सगळी आर्थिक तरतूद आम्ही करून दिलेली आहे. आणि मग होतं बिंदू स्थिर झाल्यानंतर प्रत्यक्ष जाहिरात आणि मेगा भरती प्रक्रिया सुरू. फक्त आता एवढंच राहिले, इथपर्यंत झालेलं आहे. आता फक्त काय राहिले, जाहिरात येणं, मेगा भरती डिक्लेअर होणं, मग एमपीएससी घेतय का टीसीएस आयबीपीएस घेतय हे ठरलंच. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, 6 तारखेला येणाऱ्या 6 तारखेला एमपीएससी ची मोठी मीटिंग आहे. सचिव कार्यालय वगैरे ह्या लोकांची मीटिंग आहे. तो जी आर पण आलेला आहे की एमपीएससी कधी जागा होणार आहे
ही पद भरती आता लवकरात लवकर भरायची. 6 ते 7 तारखेला कळून जाईल की या पद भरतीकडे नेमकं TCS IBPS कडे जाईल का MPSC कडे जाईल. हे कधी 6 तारखेनंतर आपल्याला समजेल. आज कुणी किती छाती बडवत असू द्यात, TCSच घेणार किंवा MPSCच घेणार, अजून कुणाला काही माहिती नाही. हे कधी कळणार आहे? 6 तारखेला कळणार आहे. JR टेलिग्रामला टाकतो, डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, ते लिंक जॉईन करा. तो 6 तारखेच्या मीटिंगचा JR त्या ठिकाणी टाकून देऊयात. आता बघा पुढचा विषय काय असतो की साधारणतः महसूल विभागाचा काना हे जे आपलं तलाठी आहे तर 15,747 एवढं तलाठी आपल्याला भरायचे, एवढं मंडळ अधिकारी भरायच्यात, एवढं तहसीलदार रिक्तच आहेत वगैरे वगैरे, ते आपण बोलूयात. आधी हे बोलूयात. आता जागा किती पदासाठी हे भरती होऊ शकते. तर पहिल्यांदा तलाठी पद म्हणलं की लक्षात घ्यायचं की अराजपत्रित गट क वर्गाचे पद आहे आणि ह्याला पगार 25,500 ते 81,100. म्हणजे साधारणतः आपण पाहतो की जॉईन झालेल्या पोराला ग्रामीण भागामध्ये 35 ते 40,000 पगार पडतो. शहरी म्हणजे निम शहरी भागामध्ये 40,000च्या वर पगार पडतो. पद चांगला आहे. तलाठी पदाचा पगाराशी काय एवढं चर्चा करण्याची गरज नसती. काय पदाची पगाराशी काय चर्चा असते का? नाही. हे जी काय चर्चा करायची आवश्यकता नाही. आता बघा लक्षात घ्यायचा पुढचा मुद्दा असा आहे की इथं आपण पाहूयात की रिक्त मंजूर पद किती आहेत? 15,747. आता या ठिकाणी आपण पाहतो की इथं म्हणजे कार्यरत असलेली पद हे वजा केल्यानंतर अंदाजित रिक्त पद आहेत 4,644 आणि प्लस 1,700 वाढलेली पद. म्हणजे टोटल जर तुम्ही पाहायचं झालं ना तर ही जुनी रिक्त पद आणि नव्यानं वाढलेली 1,700 पद असं मिळून हे पार 5,000 6,000च्या घरात बेरीज जाती. परंतु 2023 ला आपण पाहिलं की एक 4,000ची ऍड होती. किती? 4,000ची या ठिकाणी ऍड होती 2023 मध्ये, 4,000च्या वर. त्याच आसपास ही 2026 ची ऍड राहण्याची शक्यता आहे. आता ही शक्यता लवकरच सत्यात पण उतरणार आहे. बरोबर आहे का? ते तुम्हाला मी सांगितलेलं आहेच. आता बघा पुढचा विषय असा आहे, सगळ्यात जास्त तलाठी भरले जाणार आहेत कुठं? छत्रपती संभाजीनगर विभागात. त्यानंतर सगळ्यात कमी तलाठी भरले जाणार आहेत कोकण विभागात. मग तदनंतर आपण पाहतो सेकंड नंबरला नाशिक आहे, त्याच्याबरोबर अमरावती आहे, नागपूर, पुणे. म्हणजे हे बघा विभागनीय तलाठी संख्या भरपूर मोठी आहे. 4,000 प्लस ऍड आल्यानंतर कुठं जरी तलाठी बसला तरी काय लय मोठा फरक पडत नसतोय. आता पुढे जर आपण पाहायचं झालं तर एकंदरीत ही जी परीक्षा आहे ही परीक्षा काय जणांचं म्हणणं आहे TCS घेईल, परंतु मी सांगितलं कधी 6 तारखेच्या आसपास आपल्याला समजेल MPSC ची मीटिंग झाल्यावर MPSC घेईल का TCS घेईल. आता आपल्या या ठिकाणच्या बॅचेस सुरू आहेत. MPSC TCS काय असू द्यात, तलाठी जरी तुम्ही जॉईन केली आणि फ्युचर मध्ये त्याला MPSC मध्ये जर चेंज केला तरी त्या विद्यार्थ्यांना त्याच बॅच मध्ये MPSC आपण कंटिन्यू करू. तो भाग द्या सोडून. आता भाग कोणता आहे की या परीक्षेमध्ये किंवा तलाठी येणार का? मग आता खाली काही जण कमेंट टाकणार आहेत, लेक्चरला डिसलाईक करणार आहे, ते क्लासवाले आहेत, दांदा पाण्याचं बोलते ती, त्यांच्या पोटा पाण्याचं बोलते ती, जाहिरात येणार. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आतापासून जो सुरुवात करल परीक्षा MPSC कडे जाव, नाहीतर परीक्षा TCS कडे जाव, नाहीतर तिकडे IBPS कडे जाव, नाहीतर महापोर्टल कडे जाव, जो आतापासून तयारीत राहणार तो नक्की गुलाल घेणार. एवढी गोष्ट लक्षात घ्या. आणि पुढची गोष्ट अशी आहे की ज्याला असं वाटतं की इथून पुढे तलाठ्याची इत्तंभू परफेक्ट आणि योग्य अशी माहिती प्राप्त करायची ना, चॅनल सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट डिस्क्रिप्शन मधला टेलिग्राम सुद्धा नक्की जॉईन करा, का तर इथं सगळ्या A to Z अपडेट तुम्हाला प्राप्त होतात. तर ह्या ठिकाणी हा सेशन लक्षात आला असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं मी थांबतो. नक्की चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.